वर्षापासून गटप्रवर्तक म्हणून NHMच्या प्रोग्राममध्ये आम्ही आहोत. पण शासनाचं म्हणणं आहे की तुम्ही NHMमध्ये नाही आहे. त्यांनी 2017 पासूनचा ऑर्डर मानधन तत्वावर केलेला आहे. तर हे शासनाची बदमाशी म्हणावं. तर त्याच्यासाठी आम्ही आज इथे धरणं आंदोलन, आज आमचं 1 दिवसीय धरणं आंदोलन होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही बहुसंख्येने आणि आमचे जे काही स्थानिक प्रश्न होते, म्हणजे आम्हाला स्कूटी म्हणजे पाहिजे होती आणि PSC स्तरावर आम्हाला योग्य वागणूक मिळत नाही आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला PSC स्तरावर टेबल, खुर्ची आणि आमचे मानाचे केबिन असावं, त्याच्यासाठी आज आमची मागणी होती. आम्हाला फक्त दौरा बेस दिला जाते, आम्हाला फिक्स असं मानधन नाही आहे. तर त्या फिक्स मानधनासाठी म्हणजे आम्हाला काहीतरी लागू करावं शासनातर्फे, याच्यासाठी आजचा मोर्चा होता. मी समीक्षा गायकवाड, भिवापूर तालुका गटप्रवर्तक PSC. आज आम्ही NHM अंतर्गत आयटक बॅनरखाली इथे 1 दिवसीय आंदोलन उभं केलेलं होतं आणि आमच्या आंदोलनाची विशेष मागणी होती की शासकीय सेवेमध्ये गटप्रवर्तकांचं समायोजन झालं पाहिजे. आत्ताच काही दिवसाआधी किंवा 1 महिन्याआधी म्हणा NHM अंतर्गत जे काही कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचं शासकीय सेवेमध्ये समायोजन झालं. परंतु 2009 पासनं गटप्रवर्तक ह्यासुद्धा त्याच प्रोग्राम अंतर्गत त्याच कंत्राटी तत्वावर काम करत आहेत आणि फक्त गटप्रवर्तक कॅडर हा वगळण्यात आलेला आहे. तर तो कॅडर न वगळता आमचासुद्धा समावेश त्या शासकीय समायोजनमध्ये झाला पाहिजे, हे एक मुख्य मागणी होती. आणि त्या मागणीला अनुसरून आणखी ग्राउंड लेवलवर जे आम्ही काम करतो त्या कामांतर्गत येणाऱ्या ज्या काही अडचणी होत्या, जसं की PSCला बसण्यासाठी केबिन नाही आणि आमचं जे वर्कआउट असते, जे ऑनलाईन रिपोर्ट असतात ते बसून करण्यासाठी आम्हाला कम्प्युटर अवेलेबल नसतं. तसेच एक प्रोग्राम आहे HWC, त्या प्रोग्राममध्ये सगळं रिपोर्टिंग आमच्याकडून जातं, परंतु आमचा त्यामध्ये इन्सेंटिव्हमध्ये गटप्रवर्तकांचा उल्लेख नाही, ते सुद्धा आमची मागणी होती. परत आम्हाला दौरे करण्यासाठी ज्या काही अडचणी येतात, कुठे कुठे साधनाची कमतरता असते, तर अशा ठिकाणी जाताना आम्हाला खूप अडचणी येतात. त्यासाठी आम्हाला शासनाकडून स्कूटी पाहिजे होती आणि त्यासाठी आम्ही 1-2 वर्षाच्या आधीपासून मागणी केलेली आहे. ते प्रस्ताव पाठवले असं बोलतात, पण त्याचा अजून निकाल आम्हाला भेटलेला नाही. हे सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे.